या हिमालयाच्या पायथ्याशी आणि खोल अशा दरीमध्ये हे भोजकोट राज्य मी वसविलं. ज्या दिवसापासून हे भोजकोटचं राज्य मी स्थापना केलं आणि या माझ्या राज्यात असं मुबलक सैन्य निर्माण करून हा कुटुंबी आपलं राज्य सांभाळतो आहे. या माझ्या राज्यात असंख्य असणारी माझी प्रजा, या माझ्या प्रजेची इच्छा महत्वाकांक्षा परिपूर्ण करणं हे केवळ या कुटुंबीचं कर्तव्य आहे. आणि या कुटुंबीने आतापर्यंत आपल्या कर्तव्याशी निगडीत राहून या माझ्या लाखो प्रजाजनांना न्याय दिला. न्यायाच्या ठिकाणी अन्याय केला नाही. न्यायनीती धर्माला अनुसरून जो मी माझ्या लाखो प्रजाजनांना न्याय दिला तो या माझ्या प्रजेला मान्य झाला. म्हणून ही माझी प्रजा राजा तुझुकीच्या नावाचा उगवण करताय. प्रत्येकाच्या मुखात हे बाळपणारे शब्द ऐकले, मन कसं माझ्या आनंदाला भरून गेलं. याला कारण काय? तर हे भोजकोट राज्य म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी अशा या खोल दरीमध्ये हे छोटंसं राज्य मी स्थापना केलं. त्या दिवसापासून आजपर्यंत या राज्याच्या बाहेर मी केव्हा चुकूनही वळून पाहिलं नाही. असं असताना एके दिवशी नारद मुनीची आणि माझी भेटाभेट झाली. नारद मुनीच्या मुखाचे शब्द बाहेर पडले, अरे कुटुंबी, या तुझ्या भोजकोटच्या राज्यात तू वास्तव्य करतोय. या राज्याच्या बाहेर केव्हा जाऊन आजूबाजूचं वातावरण पाहिलं का? नारद मुनीला म्हटलं, आजूबाजूचं वातावरण हे अजूनपर्यंत मी माझ्या जीवनात पाहिलं नाही. मग जा कुटुंबी, या तुझ्या राज्याच्या बाहेर जा आणि आजूबाजूचं वातावरण पहा. हे शब्द ध्यानी ठेवले आणि मी माझ्या प्रजेला इशारा केला, प्रजाजन हो, तुमचा राजा तुटुंबी आज या राज्याच्या बाहेर राज्याच्या दिशेवर जातो आहे. आजूबाजूचं वातावरण पाहावं आणि क्षणभर आपल्या मनाचं समाधान करावं. या हेतूनं आज मनाचा निश्चय केला. क्षणभर आपल्या राज्यात थांबण्यापेक्षा या राज्याच्या बाहेर राजवेश्वर उभं राहून चारी बाजूला दिसणारं वातावरण पाहावं आणि क्षणभर आपल्या मनाचं समाधान करून द्यावं. यासाठी ठरल्याप्रमाणे आजचा निर्णय आणि कोणीही शब्द पूर्ण करण्यासाठी राजा तुझोबी